एपिसोड नंबर 53. नक्की संग्रामचा हात कोणी मोडला? टीम बी मुळे संग्रामचा हात तुटला का संग्रामच्या चुकीमुळे संग्रामचा हात तुटला का अरबाज संग्रामवरती भारी पडला त्यामुळे हात तुटला? नक्की कोण आहे कल्प्रिट? कोणी कोणाशी डील केलं? या सगळ्या कन्फ्युजनचा आजचा होता एपिसोड. नक्की कोण आहे महाशातीर, तर कोण करते आपल्या टीम बरोबर गद्दारी? सगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. एकंदरीतच काय, कालच्या बोर एपिसोड नंतर मित्रांनो आज थोडासा बरा एपिसोड होता. बरा म्हणजे अतिशय उत्तमच म्हटलं तरी चालेल, कारण या एपिसोडमध्ये धोकाधडी, गद्दारी या सगळ्या विषयावरती घरामध्ये खूप भयानक अशी चर्चा रंगली. एपिसोडची सुरुवातच झाली की काल जो निकीने धोका दिला होता अरबाजला त्यावरून. इकडे डीपी जो आहे तो बोलतोय की यार निकीने असं कसं काय केलं, अभिजितचं जे आहे ते तिकडे नाव का नाही टाकलं तिने? जर का आपलं ठरलं होतं अभिजितचं नाव टाकायचं तर तिने का नाही टाकलं? आता मी अरबाजसाठी खेळणार नाही. आता ही गोष्ट अरबाजला पटली नाही. अरबाज भयानक पद्धतीने रागवला इकडे आणि निक्कीला जाब विचारायला गेला. तर निक्कीचं एकच चाललं होतं की भाई मी चुकले, मी विसरले, मी जाणून बुजून असं नाही केलं, पुढच्या राऊंडला आपण असं करूया. अरबाज एवढा रागाला गेला की ॲग्रेशनची एक लिमिट जी आहे ती त्यांनी क्रॉस केली. त्याने जे आहे ते त्या बेडवरती जे बुक्क्या मारायला चालू केलं, लाता मारायला चालू केलं. आणि हे जे अरबाजचं ॲग्रेशन आहे हे सिरियसली कोणत्या लेवलचं ॲग्रेशन आहे? म्हणजे एवढं राग येण्यासारखं काय होतं का? म्हणजे निक्कीने काय घरामध्ये पहिल्यांदा धोका दिलाय? ह्याला काय गर्लफ्रेंड आहे निक्की याची आणि ह्याला सोडून गेली म्हणून एवढा राग कशासाठी अरबाजचा? आणि हा राग बिग बॉसच्या घरामध्ये याचा का खपून घेतला जातो? जर का आर्याने थोडासा राग दाखवला तर आर्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं. अरबाजचा हे अशा पद्धतीचा राग दाखवणं हे कितपत योग्य आहे? लास्ट टायमाला पण त्यांनी रागाच्या ह्याच्यामध्ये येऊन घरामध्ये खुर्च्या वगैरे तोडल्या होत्या. आता सुद्धा असं मारामारी करतो का अरबाज? कशासाठी भावा? नको रे बाबा, बीपी नको वाढवून घेऊ, एवढं ॲग्रेशनपणा नको दाखवू, त्रास होईल तुला. त्रास झाल्यानंतर भाई तुझा परत बीपी वाढेल. बीपी वाढल्यानंतर तुला डॉक्टरकडे जायला लागेल आणि मग डॉक्टर काय करतील तर इंजेक्शन देतील. जर का तुला डॉक्टरांचं इंजेक्शन नको असेल तर अशा गोष्टी नको करू. आणि कशाला बिग बॉस, म्हणजे कशाला सहन करताय तुम्ही? बोला ना अरबाज, शांत बसा, असलं आम्हाला चालणार नाही, असं बोला काहीतरी. हा कसला आहे? आणि निक्कीनं गोलीगत धोका दिल्यानंतर अरबाजचं हे हाल होणारच होतं. आणि निक्की काय बोलते की मी विसरले. डीपी म्हणतो अशी कशी काय विसरली? आत्ताची ताजी गोष्ट तू कशी काय विसरली? तर हा सगळा निक्कीचा ड्रामा होता. कारण तुम्हाला माहिती आहे तिने अभिजितला शब्द दिला होता आणि अभिजितचा शब्द पाळण्यासाठी तिने अरबाजला धोका दिला. कारण तिला दिसतंय की या आठवड्यात जो आहे तो अरबाज घराच्या बाहेर जाणार आहे. कारण बिग बॉसवरती मोठं संकट आलंय. तुम्हाला माहिती आहे ना काय घडलंय ते? सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की बिग बॉस जे आहे ते लवकरच बंद होणार आहे अशी बातमी येते सोशल मीडियावरती. आत्ताच मी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट बघितली. तिकडे असं लिहिलंय की 6 ऑक्टोबरला बिग बॉसचा आहे जो ग्रँड फिनाले होणार आहे. आता जर का 6 ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे तर 10 लोक घरात आहेत तर एक नाही डबल इव्हिक्शन होणारच ना. तर अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावर येतात. आणि ह्या जर का बातम्या खऱ्या असतील तर निक्कीला माहिती आहे घरातून कोण बाहेर जाणार आहे. आणि निक्कीला घरातून कोण जाणार बाहेर हे माहिती आहे तर निक्की तिच्या पुढच्या राहिलेली दिवसाची सोय करते अभिजितशी आणि संग्रामशी गोड बोलून. तर तसं झालंय ते. म्हणजे धोकाधडीचं काम झालंय निक्की आणि अरबाजमध्ये. आणि अरबाज जो आहे तो खूप जास्त जे आहे ते रागवलेला आहे. इकडे संग्राम जो आहे तो म्हणतोय बी टीमला तुम्ही ना माझ्यावरती गोष्टी थोपवायच्या नाही. बी टीम अक्षरशः त्याला विचारते नाही की भाई तू एवढं कसं काय इजी टास्क खेळला? आता काल संग्रामने गद्दारी केली होती, उत्तर काय देणार? संग्राम इकडे या लोकांना बोलतोय मला असं वाटलं की दुसऱ्या राऊंडला तो मला पकडणारच नाही. अरे संग्राम दादा काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर सुद्धा देता येत नाहीये. तुम्ही एकतर ठामपणे हे सांगा की मला जे आहे ते डील करायचं होतं, मी डील केलं होतं त्याच्याशी म्हणून मी असा गेम खेळलो, विषय संपला असता. तुम्ही जे आहे तुमचं ऍक्सेप्ट पण करायला तयार नाही आणि जे काही उत्तर देताय ते अतिशय बालिश उत्तर वाटतात आहे. तुम्ही काय सांगताय की मला असं वाटलं की अरबाज जो आहे तो मला परत पकडणार नाही. हे काय उत्तर आहे संग्राम दादा? नका ना असं करू. कसं कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्या या गोष्टीवर? तेवढ्यात जो आहे तो बजर इकडे वाजला आणि बजर वाजल्यानंतर अनाउन्समेंट झाली टास्कची. आता या टास्कमध्ये ए टीमकडून डीपी आणि सूरज होते तर बी टीमकडून अंकित आणि अभिजित होते आणि संचालक होते वर्षाताई आणि पंढरीनाथ. टास्क सुरू झाला. अभिजितला जे आहे ते डीलबद्दल विचारण्यात आलं डीपीकडून. अभिजित बोलला हे बघ भाई मी तुझ्या मताशी संगमत नाही करणार, मला जो आहे तो गेम खेळायचा आहे. कसं आहे मित्रांनो, हा गेम जो होता तो टीम गेमचा होता. त्यामुळे तुम्ही इंडिव्हिज्युअल जर का इकडे डील करत होता तर त्यामध्ये तुम्ही गद्दार वाटणार होता. कारण तुम्हाला टीमसाठी खेळायचं होतं आणि जी लोक टीमसाठी न खेळता इंडिव्हिज्युअल जर का डील करायला बघत होती तर तो गेम टीमचा राहिलाच नसता ना. म्हणजे तुमच्या टीमशी तुम्ही खूप मोठी फसवणूक केली असती. तर तशा पद्धतीची फसवणूक झाली असती. त्यामुळे अभिजित
बोलला काय की मला बाबा इकडे डील नाही करायचंय. डीपी म्हणला ठीक आहे. टास्क सुरू झाला आणि पहिल्या झटक्यामध्येच अभिजितला जे आहे ते सूरजने पकडलं आणि अंकिता पोचोस तर डीपीने बॉल उचलला आणि तिकडे जे आहे ते जान्हवी ज्याच्यामध्ये टाकला. आता डीपीचं स्पष्ट होतं की त्याला अरबाजला करायचं नव्हतं आणि अरबाजला तो करूही शकत नव्हता कारण अरबाज त्याच्या टीममध्ये होता. तर तो संग्राम आणि जान्हवीलाच करणार होता. पहिलं त्याने जान्हवीच्या इथं अंड टाकलं. तर वरून जान्हवी बोलते अंकिताला की अंकिता तू पकडायचं तरी होतं, उघड उघड त्या बाजूने गेम नका खेळू. तर जान्हवीला मला हे बोलायचं की जान्हवी मग हे काल तुला का सुचलं नाही, काल तू हे का केलं नाही, अरबाजने तुला एवढ्या जोरात पकडलं होतं का. जान्हवी सारखी दोन तोंडी गेम खेळणारी मुलगी मी पाहिली नाहीये. म्हणजे जान्हवी किल्लेकर हा टास्क संपल्यानंतर म्हणते की मला गेम खेळण्यासाठी कोणत्याही मुलाची आवश्यकता नाहीये आणि नंतर थोड्या वेळानंतर वर्षाताईंशी बोलते जर का काल संग्राम यांनी व्यवस्थित गेम खेळला असता तर मला माझं पोटेन्शियल दाखवता आलं असतं. म्हणजे ह्याला म्हणतात दोन तोंडी स्टेटमेंट देणं आणि जान्हवी किल्लेकर त्या खतरनाक पद्धतीने करत आहेत. आता तिलाही माहिती आहे की बाबा पडली होती अंकिताने कसं करायचं तिकडे अंड पकडायचं, तरी सुद्धा ते अंकितावर आरोप लावते. मग सेम आरोप जर संग्राम आणि तुझ्यावरती काल लावले बी टीमच्या लोकांनी तर तुम्ही का रागवताय. म्हणजे गद्दारी केली तू आणि संग्राम यांनी आणि तू आता आरोप लावते अंकिताने अभिजितावरती. म्हणजे हसण्यासारखीच गोष्ट आहे. इकडे अंकिताने अभिजितने प्रयत्न केला होता, दुसरी फेरी चालू झाली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पण आपण पाहिलं की खतरनाक पद्धतीने इकडे अंकिताने अभिजितने प्रयत्न केला पण डीपी आणि सूरजच्या ताकदीपुढे दोघांचं चाललं नाही आणि डीपीने संग्रामचा पण बॉल टाकला. म्हणजे काल जी यांनी डील केली होती अरबाज बरोबर ती डील जी आहे ते सगळी माती मोल झाली. या लोकांना एवढं समजायला पाहिजे होतं जर का आपण आपल्या टीमशी एकाग्रत राहून आपल्या टीमला धोका न देता खेळला असतो तर कदाचित आपलं जे आहे तिकडे अंडी वाचली असती आणि पूर्णच्या पूर्ण ए टीम जी आहे तिला आपण जे आहे ते कॅप्टन्सीच्या रेसमधनं बाहेर करू शकलो असतो. पण जान्हवी आणि संग्रामला ही गोष्ट समजली नाही. त्यांनी त्यांच्या टीमशी गद्दारी केली आणि आता स्वतःवरती अशी वेळ आलेली आहे की स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायची. आता रडत बसा, काय करायचं ते करत बसा. जे आहे ते अरबाज स्वतःशीच बोलतोय बाई या निक्कीने जे आहे ते मला फसवलंय. असं कसं काय निक्की माझ्याशी वागू शकते, निक्कीने मला धोका दिलेला आहे. संग्रामला सुद्धा हे कळून चुकलं की बाई मी जे अरबाज बरोबर डील केलं त्यामुळे माझंच नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानामुळे जे झालंय ते तुम्हाला दिसत आहे. एवढ्यात तिसरा राऊंड जो आहे तो तिसरा राऊंड सुरू झाला आणि तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप जे आहे ते चुरस लागली. कारण ए टीमकडून जे आहे ते वर्षाताईने अरबाज आले होते आणि बी टीमकडून परत संग्राम आणि पॅडी दादा आले होते. खतरनाक अशा पद्धतीने तो गेम रंगला आणि गम एवढ्या लेवलला रंगला, एवढा रंगला की संग्राम याच्यामध्ये इंजर्ड झाला. आता संग्रामची इंजरी एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचली की त्याला त्याचा हात गळामध्ये घेऊन बसायला लागला. पण संग्रामचा हात तुटून सुद्धा तो अरबाजला अडवू शकला नाही. अरबाजने जे आहे ते अभिजितला या गेममधून बाहेर काढलं. तिलाच अरबाजने इकडे संग्राम आणि पॅडीला विचारलं होतं डील बद्दल, दोघांनीही डील घेतली नाही आणि डील न घेतल्यामुळे इकडे ॲग्रेशनमध्ये जे आहे ते अरबाजने जो टास्क जिंकला आणि तो टास्क जिंकल्यानंतर अभिजितला त्या रेसमधून बाहेर काढलं. पण ज्यावेळेस त्याने अभिजितला बाहेर काढलं त्यावेळेस त्याने जे ॲग्रेशन दाखवलं आणि ज्या पद्धतीने ते ओरडला ते खरंच योग्य होतं का. तू गेममध्ये एवढा इन्व्हॉल्व्ह झाला होता पण घरामध्ये अशा गोष्टीसाठी एवढं ॲग्रेशन दाखवणं काय गरजेचं आहे. कसं करत होता अरबाज 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 हा 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 हा. अरे काय होतं नक्की. अरे जिंकला होता तो गेम, माहित आहे. समोरचा व्यक्ती इंजर्ड झाल्यावरती काय तू जिंकणारच होता ना. आता समोरच्या व्यक्तीला जर का हात गळ्यामध्ये घालून घ्यायला लागला तर काय करणार आहे मित्रांनो. बरं आता अरबाज इकडे गेम जिंकला. मध्येच एक तुम्ही फुटेज बघितलं असेल त्यामध्ये बॉल जो आहे ते अंड जे आहे ते हातातून सुटलं होतं आणि वर्षाताईकडे चान्स होता की ते अंड उचलून जे आहे त्या तिकडे ठेवू शकत होते अभिजितच्या ह्याच्यात. पण वर्षाताईला वाईट व्हायचं नव्हतं, चांगलं दिसायचं होतं. मोस्ट हिपोक्रेट पर्सन जे आहेत ते वर्षाताई इकडे दिसलेले आहेत. म्हणजे निक्की धोका देते, जान्हवी देते, संग्राम देते, पण वर्षाताईला दोन्ही बाजूने चांगलं ठेवायचंय. गेम प्लॅन बनवायचं ए टीम बरोबर राहून आणि बी टीमच्या लोकांचा अंड सुद्धा तिकडे टाकायचं नाही कारण ते अंड रिकामं होतं. संग्राम आणि अरबाजकडे अंड नव्हतं आणि पॅडी पण तिकडे अवेलेबल नव्हता. वर्षाताई इझिली उचलून जे आहे ते अंड तिकडे टाकत होता. पण वर्षाताई वाईट दिसतील म्हणून वर्षाताईंनी ते अंड टाकलं नाही. मग अरबाज उठला आणि अरबाजने जे पॅडीकडे अंड फेकण्यात आलं होतं संग्रामकडून ते अंड जे आहे ते अभिजितच्या ह्याच्यात टाकलं आणि त्याचं ते ॲग्रेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. बरं आता यानंतर जखमी झालेल्या अवस्थेमध्ये संग्रामने जे आहे ते बी टीमवरती आरोप लावले
आणि बघा झालं तुमच्या मनासारखं. यामुळे मी जे आहे ते अरबाज बरोबर लढत नव्हतो. आणि तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारायचा ना की तू काय ॲग्रेशन दाखवत नाही. हे घ्या, मी ॲग्रेशन दाखवलं, काय झालं माझ्या बाबतीत. लगेच जान्हवीने सुद्धा संग्रामची बाजू घेतली आणि जान्हवी बोलायला लागली की हे काय तुम्ही त्यांना त्यांच्याशी लढायला का सांगताय. बघा तुमच्यामुळे हे जखमी झाले. म्हणजे सगळा ब्लेम जो आहे तो अभिजित आणि अंकित आणि प्याडे दादावरती लावला. आता मित्रांनो इकडे संग्रामचा आणि जान्हवीचा दुटप्पेपणा समोर आलेला आहे. आता घरामध्ये सुरुवातीला आल्या आल्या संग्रामचे वाक्य काय होती की अरबाज आतापर्यंत ताकद जो आहे ती चुकीच्या माणसांबरोबर दाखवली, आता बरोबरीच्या माणसाची ताकद दाखवून दाखव. हे कोण बोललं होतं? संग्राम बोलला होता. त्यानंतर रितेश भाऊ काय बोलले होते संग्रामला की तुमचा माइल गेम चालू आहे, तुम्ही अरबाज विरुद्ध लढू शकत नाही. या सगळ्या गोष्टी स्वतः संग्रामने बोलल्या आणि आत्ता काय म्हणतोय की बाबा तुमच्यामुळे मी अरबाज बरोबर लढलो आणि मी जखमी झालो. का संग्रामला जर का अरबाज बरोबर डील करता येतं तर बी टीमला हे बोलता येत नाही का की बाबा मी अरबाज बरोबर लढणार नाहीये किंवा अरबाज समोर मला जायचं नाहीये. संग्राम स्वतःहून तिकडे गेला, अरबाजने त्याला डील दिलं तरी त्याने ते डील घेतलं नाही आणि हारल्यानंतर हे काय म्हणतो, हे बघा मी तुमच्यामुळे जखमी झालो. म्हणजे संग्रामचा हा हिपोक्रेट गेम आहे आणि जान्हवीची त्याची बाजू घेणं म्हणजे मोकार फुटेज घेण्यासारखं आहे. म्हणजे जान्हवीला काही सुद्धा फरक नाही पडत आहे. ही जान्हवी काय बोलत होती माहिती आहे 2 दिवसापूर्वी? ही जान्हवी बोलत होती की जर का मला बी टीम आवडत नाही, मला ए टीम आवडत नाही, मी या जुन्या लोकांवरती विश्वास नाही ठेवत, तर मी या संग्रामवरती विश्वास का ठेवू. मग जर का हे जान्हवीचं वक्तव्य असेल तर अचानक जान्हवीला संग्रामचा एवढा पुळका का आला? साधा सरळ प्रश्न आहे ना. या पुळक्याने जान्हवी काय सिद्ध करते की दाखवते का की बी टीम किती वाईट आहे, बी टीममुळे संग्राम इकडे लढलाय आणि संग्रामचा तिकडे हात तुटलाय. अंकिता प्याडे असेल किंवा अभिजित असेल हे समजवायचा प्रयत्न करत आहेत संग्रामला, पण संग्राम काय कोणत्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. संग्राम तुमच्याकडे पूर्ण अधिकार होता की तुम्ही हे बोलू शकत होता की मला अरबाजच्या समोर जाऊन लढायचं नाहीये. आता काय संग्रामचं वय आहे 44 आणि अरबाजचं वय आहे 26. भले संग्रामकडे ताकद जास्त असली तरी वयाचा फरक आहे. अरबाजचं जे आहे ते आता यंग रक्त आहे आणि संग्रामचं जे आहे ती बॉडी आता उतार वयाकडे लागलेली आहे. त्यामुळे कदाचित अरबाज जो आहे तो संग्राम यांना त्या लेवलला हँडल होत नसेल. ही मध्ये काय हार मानण्याची गोष्ट नाहीये की बाबा अरबाज मला कसं ऐकत नाही किंवा ते तिकडे कुस्ती खेळायला गेले नाहीयेत. हे आपल्याला पण दिसतंय की संग्राम यांचं वय जास्त आहे आणि अरबाजचं वय कमी आहे. त्यामुळे संग्राम यांना ते टॅकल करायला थोडंसं जड जातंय. पण संग्रामवरती कोणी जबरदस्ती नाही केली ना की बाई तू जाऊन अरबाज बरोबर लढ. जर का संग्राम स्वतःहून बोलतोय की मला आता अरबाजच्या विरोधात लढायचं आहे घरात आल्या तर समोरची लोक ही अपेक्षा ठेवणारच की बाई संग्रामने जावं. तुम्ही 2 टीमा बघा, 2 टीमामधले जर का इक्वल ताकदीचे लोक बघायचे झालं तर एका बाजूला अरबाज आणि एका बाजूला संग्रामच होते. जर का संग्रामचं हे म्हणणं आहे का की प्याडीने अरबाज विरुद्ध उभं राहावं का अभिजितने जे आहे ते अरबाज विरुद्ध जाऊन उभं राहावं, जर का संग्रामला असं वाटत असेल तर ती गेम कशी काय जिंकणार बी टीम? ती गेम जिंकणारच नव्हती. डील केली होती संग्रामने, डील केली होती जान्हवीने आणि आता सगळा ब्लेम कोणावरती मारायचा आहे तर अभिजित, अंकित आणि प्याडीवरती मारायचा आहे. तर हा जो ब्लेम गेम आहे हा संग्रामला शोभत नाही, जान्हवीला सुद्धा शोभत नाही. खरी तर मोठी गद्दारी 3 लोकांनी केली. एक गद्दारी केली जान्हवी आणि अरबाजने बी टीम बरोबर आणि ए टीम बरोबर गद्दारी केली निक्कीने. आता निक्की जे आहे ते सगळ्यांसमोर संग्रामला आणि जान्हवीला एक्सपोज करायला बघते, पण निक्की तू पण धुतल्या तांदळाची नाहीये. सगळ्यात मोठी धोकाधडी तू केलेली आहे आणि तू काय सांगते की बाई संग्रामने असं केलं आणि जान्हवीने असं केलं. तू पण धोकाधडीच केलेली आहे आणि त्या दोघांनी सुद्धा गद्दारीच केलेली आहे. त्यामुळे तुम्ही कोणीच एकमेकांना बोलायच्या लायकीचे नाहीयेत. बाकी राहिला संग्रामचा विषय तर हात मोडल्याचा जो ब्लेम बी टीमवरती लावण्यात आला तो एकदम मला असं वाटतं की वाह्यात ब्लेम आहे. त्या ब्लेमला काही सुद्धा लॉजिक नाही. उद्या असं झालं असतं मित्रांनो की खेळता खेळता संग्रामचा पाय घसरला असता आणि ते पडले असते तर ते म्हणले असते की मी बी टीम मला पळ म्हणली म्हणून मी पळालो, घसरलो आणि माझा हात फ्रॅक्चर झाला. तर ते असं होत नाही मित्रांनो. त्यांना पूर्ण भान आहे, तेवढी अक्कल पण आहे कोणाबरोबर खेळायचं आणि कोणाबरोबर नाही खेळायचं त्यांना माहीत आहे. पण आता गेम हारल्यानंतर जर का तुम्ही पूर्णपणे आपल्याच लोकांवर जर का ब्लेम लावत असाल तर तुम्ही जे आहे ते चुकीचा गेम खेळताय असं मला सद्यस्थितीत वाटत आहे. पण जे काय संग्रामने केलं म्हणजे आज कबूलही केलं की बाबा माझं आणि अरबाजचं प्लॅन झालं होतं किंवा मला जे करायचं होतं ते अरबाज बरोबर मी डील केलं होतं. पण जर का तुम्ही तुमच्या टीम सोबत राहून टीम गेममध्ये जर का स्वतःसाठी डील करताय तर ते मॅच फिक्सिंग केल्यासारखं आहे. हे सगळ्याला माहित आहे. क्रिकेटचा सामना तुम्ही पाहिलाय त्याच्यातल्या एकाही प्लेअरने समोरच्या टीम बरोबर संगनमत केलं म्हणजे काय तर मॅच फिक्सिंग केलं. तशा पद्धतीची मॅच फिक्सिंग इकडे संग्रामने केली आणि आता सांगतात की माझं ठरलं होतं. जर का इंडिव्हिज्युअल टास्क असता तर ती गोष्ट आपण समजू शकलो असतो. पण टीम गेम मध्ये जर का तुम्ही जाऊन साठलोटा करायचा प्रयत्न करताय तर तुमची चूक आहे हे मान्य करायला हवी. आणि हे जे आहे ते प्याडे दादा, अभिजित आणि अंकिता समजवायचा प्रयत्न करत होते.
त्यानंतर मला असं वाटतं की संग्राम जो आहे तो कन्फ्युजनचं दुकान आहे मित्रांनो, त्याला कळतच नाहीये. कन्फ्युजन है कन्फ्युजन, सारी जगह पे कन्फ्युजन आहे आणि त्यांना काही समजत नाही की ते काय बोलतात आणि काय नाही बोलत आहे. कधी बोलतात आहे की मी डील केलं होतं, कधी बोलतात आहे मी डील केलं नव्हतं. त्यामुळे समोरची लोक जे आहेत ते त्यांना कसं समजून घेणार हे मला समजत नाही. हा जो ब्लेम गेम आहे तो संग्रामने सोडून देऊन स्वतःच्या गेमकडे फोकस करायला हवा असं सद्यस्थितीत वाटत आहे, असं मला वाटतंय. तर मित्रांनो, इकडे निक्की जी आहे ती बी टीमला विचारते की तुमच्या टीममध्ये अशी गद्दारी का होतीये, नेहमी तुमच्या टीममधली लोक का गद्दारी करतात. आता जी मुलगी गद्दारीवरच या शोमध्ये टिकलेली आहे ती मुलगी समोरच्या टीमच्या लोकांना जा विचारते की तुमच्या टीममधली लोक गद्दारी का करतात. आता मला या सगळ्यांना सांगायचं आहे की बी टीमचे लोक संग्राम येण्याच्या आधी सुद्धा त्यांच्याकडे जे डोक्याची ताकद होती त्या डोक्याच्या ताकदीने गेम खेळत होते आणि तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. बऱ्याच वेळा बी टीमने ए टीमला गेममध्ये हरवलेला आहे. ज्यावेळेस ताकदीचा गेम आलाय त्यावेळेस ए टीम जिंकलेली आहे आणि ज्यावेळेस डोक्याचा गेम आलाय त्यावेळेस बी टीम जिंकलेली आहे. हे निक्कीनेही मान्य करायला हवं आणि अरबाजने पण मान्य करायला हवं आणि संग्रामने पण मान्य करायला हवं. म्हणजे बी टीमला गरज नाहीये संग्रामच्या ताकदीचा वापर करायची. उद्या जर का अरबाज आणि संग्रामला एकाच टीममध्ये टाकलं असतं ना बिग बॉसनी तरी सुद्धा बी टीम लढलीच असती. त्यांनी लढायला कधीच पाठीपुढं नसतं पाहिलं. पण आता हे जे म्हटलं जातंय की बी टीम संग्रामचा वापर करून घेते किंवा निक्की त्यांना बोलते की तुमच्या टीममध्ये गद्दारी का होते, तर बी टीमच्या लोकांनी जे उत्तर दिलं विशेष करून अभिजितने की आम्हाला कळलं, आम्ही प्रामाणिकपणे राहिल्यामुळे की आमच्याबरोबर आखिरकार कोण गद्दारी करतंय ते हे उत्तर जे आहे ते करेक्ट आहे. जसं की सूरज बोलला ना की संग्राम म्हणजे वैभव 2 झालेला आहे, मला असं वाटतं की तो अरबाज 3 झालेला आहे. त्याला समजतच नाहीये की कसा गेम खेळायचा कसा नाही. अरबाज काय डायलॉग बोलून दाखवतोय की संग्राम यांना कळलं माझ्याबरोबर 2 आठवडे राहून की अरबाज तसा मुलगा नाही म्हणून ते माझ्याबरोबर वागायला लागले. अरे गेममध्ये इन्फ्लुअन्स करायचं काम जर का तू संग्रामला केलं तर संग्रामला तसंच वाटणार ना. अरबाज जो आहे तो पूर्णपणे संग्रामला इकडे इन्फ्लुअन्स करायचं काम करत आहे. इकडे जे आहेत ते डीपी दादाने जे आहे ते वर्षाताईला एक्सपोज केलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक्सपोज केलेला आहे की वर्षाताईचा आवाजच बंद झालेला आहे. तर वर्षाताईचं असं म्हणणं आहे की डीपीने मला येऊन जान्हवीविषयी सांगितलं की जान्हवी, अरबाज आणि संग्राम यांचं डील झालेलं आहे, त्यामुळे ते लोक जे आहेत ते माझ्या ह्यात अंड नाही ठेवणार पण तुमच्या ह्यात अंड ठेवू शकतात. या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी तिकडे डीपीला वर्षाताईंनी बोलवलं आणि डीपीने जे आहे ते वर्षाताईंचा गेम जो आहे तो एक्सपोज करून टाकलेला आहे. आता वर्षाताई अरबाज बरोबर डील करतात आहे की बाई तुझं नाही झालं तर मी तुला सपोर्ट करेन, पण तुझं नाही झालं तर तू मला सपोर्ट कर, तू डीपीला सपोर्ट नको करू, सूरजला सपोर्ट नको करू. मग वर्षाताई स्वतः जे आहे ते आपल्या टीमच्या विरोधात जात आहेत. मग जर का डीपीने तुम्हाला थोडं इन्फ्लुअन्स केलं काय किंवा खरी गोष्ट सांगितली काय, यामध्ये डीपीचं चुकलं काय? वर्षाताईचा हिपोक्रेट असा गेम सुरू आहे. त्यांना दोन्ही घरामध्ये राहायचंय, टीम बी मध्ये पण राहायचंय, टीम ए मध्ये पण राहायचंय आणि तो गेम जो आहे तो इकडे एक्सपोज जो आहे तो डीपीने केलेला आहे. आणि डीपी बोलला मी कसं ठोकून बोलतो, काय ठोकून बोलतो डीपी बोलला आणि डीपीने खरंच जे आहे ते इकडे एक्सपोज केलेलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं जान्हवीचा तो तोंडी डायलॉग जो आहे तो समोर आला वर्षाताई समोर की मला कोणत्या मुलाची गरज नाही आधी म्हणणारी जान्हवी. ती बोलते जर का संग्रामने व्यवस्थित काल गेम खेळला असता तर मी माझा गेम दाखवू शकली असते. म्हणजे किती पलटू मास्टर आणि किती दोन तोंडी गेम आहे जान्हवी किल्लेकरचा हे आपण पाहिलेलं आहे. इकडे अरबाज जो आहे तो अभिजितला म्हणतोय की आमची लोक कशी काय पलटतात आम्हाला समजत नाहीये आणि अभिजित जो आहे तो म्हणतो चोराच्या मनात चालणं. त्यावर निक्की म्हणते मला समजव हे काय आहे. आता हे निक्कीला सगळं माहिती आहे. निक्की जे आहे ते अरबाज जायची वाट बघते आणि अरबाज गेला की ती अभिजितला पकडणार आहे, हे सगळ्यांसमोर आलेलं आहे. तर या ओव्हरऑल एपिसोडमध्ये स्पॉन्सर टास्क सोडून द्या, या ओव्हरऑल एपिसोडमध्ये आपण काय पाहिलं तर आपण हे पाहिलं संग्रामचा दुटप्पी गेम पाहिला, जान्हवीचा खोटारडेपणा पाहिला, निक्कीचा खोटारडेपणा पाहिला आणि हात तुटल्याचा आरोप बी टीमवरती करून जे आहे डोक्यावर मारून घेण्याची वेळ आलेली आहे. बिग बॉसच्या बाबतीत बऱ्याच न्यूज येत आहेत मित्रांनो, त्या न्यूज ऐकल्यानंतर तुम्ही शॉक होऊ शकता. मी तुम्हाला इकडे न्यूज सांगू शकत नाही कारण मला अलाउड नाही आहे. की रिव्ह्यू कसा वाटला तो तुम्ही मला नक्की सांगा आणि हा एपिसोड कसा वाटला आजचा ते पण मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.